केसरीची स्पर्धा प्रथमच होत आहे. सातारा शहरवासियांना ही फार अभिमानाची बाब आहे आणि ही जी स्पर्धा सातारा शहरामध्ये होणार आहे, या स्पर्धेला सातारकरांनी बहुसंख्येने छत्रपती शाहू स्टेडियम या ठिकाणी उपस्थित राहावे. 14 ते 17 या तारखेमध्ये 4 दिवसामध्ये ही स्पर्धा होणार आहे. 14 तारखेला वजन आहेत, 15 तारखेला सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 10 असं स्पर्धेचं टायमिंग आहे. उन्हाळ्यामुळं 10 नंतर आपण स्पर्धा घेतलेली नाही. संध्याकाळी 5 ला जी चालू होईल ते रात्री 10 वाजेपर्यंत स्टेडियमवर कुस्त्याचं स्पर्धा चालू राहतील. याचा उपभोग आणि याचा जो आनंद आहे हा सातारावासियांनी घ्यावा असं मी सातारावासियांना आवाहन करतो. गेल्या वेळेला 22 साली आपण महाराष्ट्र केसरीची स्पर्धा घेतली होती. त्या स्पर्धेला सातारावासी बहुसंख्येनं उपस्थित राहिले होते आणि त्या महाराष्ट्र केसरीचा त्याने आनंद घेतला होता. आता सुद्धा राष्ट्रीय स्पर्धा जी आहे हिंद केसरी, देशातले नामवंत पैलवान, मोठ्या कीर्तीचे ऑलिम्पिक प्लेयर असे आज सहभागी होणार आहेत. यांच्या कुस्त्याचा लाभ सातारकरांनी घ्यावा. सातारा जिल्ह्यातल्या सर्व कुस्ती शौकीनांनी हजेरी लावून त्याचा आनंद घ्यावा असं मी जाहीर आवाहन करत आहे. या स्पर्धेचा विशेष महत्वाचा भाग हा आहे की या देशाला पहिलं पदक जे दिलं ऑलिम्पिकचं ते आपल्या जिल्ह्याने दिले आणि त्यामध्ये आम्ही सातारा शहरामध्ये स्टेडियमला खाशाबा जाधवांचं एक प्रवेशद्वार आहे, त्याचनंतर श्रीरंगाप्पा जाधव यांच्या प्रवेशद्वाराला नाव दिलेलं आहे आणि उद्घाटन किर्गिस्तानच्या माजी पंतप्रधान त्या करणार आहेत, संजय कुमार आहेत, त्यानंतर तुमचे दीनानाथ सिंग पैलवान आहेत, महाराष्ट्रातले सगळे हिंदी केसरी आहेत, जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आहेत, जिल्ह्याचे DSP आहेत, सातारा शहराचे नगराध्यक्ष आहेत, त्यानंतर CO आहेत, ही अधिकारी मंडळी आहेत आणि समारोपाला आपले राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब आहेत, त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब आहेत, सुनेत्राताई पवार आहेत आणि जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी, आजी माजी सर्वजण यांनी स्वेच्छेने फोन करून दीपक बापूंना त्यांनी मनापासून धन्यवाद देऊन हजर राहण्याचं त्यांनी मान्य केले. स्पर्धक पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटका, केरळच्या टीम आहेत, हिमाचल प्रदेश आहेत, आसाम आहेत, रेल्वे आहे, BSF आहे, सेना दल आहेत, असे हे सगळे. महाराष्ट्राचे तर आपले 3 संघ आहेत, पुरुष आणि महिलांचे. संयोजक असल्यामुळे आपल्याला एक संघ त्यांनी जादा देतात, जिथले जे सहयोग आहेत ते. तेव्हा आपल्याला 2 टीमच्या ऐवजी त्यांनी 3 टीम दिलेले आहेत. साधारण 12 आपल्या इकडे महाराष्ट्र केसरी येते. आणि स्पर्धेमध्ये एखादा चांगला मल्ल असेल की ज्याची एंट्रीला ह्याला त्याला काय असेल त्याला वाईल्ड कार्ड मधून येऊ शकतो. म्हणजे आपले काही जर एखादा मोठा पैलवान असेल, शेरा गुर्जर वगैरे सारखा आला, त्याला वाईल्ड कार्ड मधून तो येणार. त्यानंतर आमचा सिकंदर शेख आहे, सिकंदर सुद्धा हे केलेले आहेत. ही चांगले प्लेयर महत्वाचे आले पाहिजेत, हा त्यातला प्रमुख उद्देश. मान्यवर मंडळी जे येणार, मंत्री महोदय येतील, फेडरेशनचे कोण येतील, महाराष्ट्र केसरी येतील, हिंद केसरी येतील किंवा आपले लोकप्रतिनिधी येतील, त्यांचं साठी ते SP साहेबांनी काल DSP साहेबांनी मीटिंग 2 तास घेतली. त्यामध्ये त्यांनी काय सूचना केल्या की इव्हेंट फार मोठा आहे आणि परराज्यातली लोक येणार आहेत, त्यामुळे कॉन्शियस राहणे वगैरे त्यांनी सूचना दिल्या. सर्वांचे संपर्क साधलेले सर्व अतिशय सकारात्मक आहे आणि त्यासाठी आता माननीय कलेक्टर साहेबांनी संध्याकाळी 6 वाजता मीटिंग घेतलेली आहे आणि पालकमंत्र्यांसहित सर्व लोक यामध्ये उत्साहाने सहभागी आणि कोऑपरेट करायला सगळे अगदी हिरिरीनं आहे. म्हणजे आपली नगरपालिका असेल, लोकप्रतिनिधी असतील, पोलीस डिपार्टमेंट तर अतिशय चांगलं सहकार्य करते. त्यानंतर मेडिसिनचे असतील, त्यांनी हे केलेलं आहे. ऐकून घ्या, सांगतो. पत्रकारांचं कक्ष जिथं कुस्त्या चालू आहे तिथंच बसण्याची व्यवस्था केलेली आहे. ते लोक इंटरफेअर कुठे करून देत नाहीत, पण पत्रकार एका साईडला घेतले आणि जे कोच आहेत कुस्त्या जे करणारे लावणारे
त्यांची एका साईडला घेतली आणि एक साईड कंप्लीट पत्रकारांची जिथं कुस्त्या लागतात तिथंच तुमची सोय केली आहे. गेल्या वेळच्या ती आता व्यवस्था अनुभवस्था चांगली केली. अगदी येस पासेस Passes, देणार passes. पासेस देणार पत्रकारांना अगदी पाचशे आहे. पूर्णपणे लाईव्ह तुम्हाला तुम्हाला त्यांच्याबरोबर एकदा बैठक लावून देतो. करून घ्या ना. दिल्लीवर त्या वतीनं आपलं स्वागत करतो. आपल्याला माहिती आहेच सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमच ही आपली हिंद केसरी स्पर्धा पुरुष आणि महिला गटामध्ये होत आहे आणि ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा आहे. पुरुष संघाचे 9 गट, महिलांचे 4 गट अधिक टायटल 5 गट असे सर्व मिळून महिला 300 खेळाडू असतील, पुरुष संघामध्ये 500 खेळाडू असतील आणि ते पंजाब असतील, हरियाणा असतील, दिल्ली असतील, हिमाचल प्रदेश असतील, उत्तर प्रदेश, त्यानंतर कर्नाटक असतील, देशातील 28 राज्य आणि 7 सर्व्हिसेस म्हणजे रेल्वे, सेनादल, BSF, त्यानंतर नेव्ही यांचे जे संघ आहेत ते त्यामध्ये सहभागी होत आहेत. भारतीय शैली कुस्ती महासंघाचे गौरव रोशनलाल सेक्रेटरी त्यांनी आपल्याला ही स्पर्धा दिलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांची महाराष्ट्राची संघटना जी आहे भारतीय शैली कुस्ती संघ त्यांच्या सहकार्याने आपण ही स्पर्धा घेत आहे. ही स्पर्धा घेण्याचा उद्देश हा एकच आहे की गेली 65 वर्ष कुस्ती क्षेत्रामध्ये साहेबराव पवार भाऊ हे काम करत आहेत. आज वयाची 100 पार केलेली आणि ही 100 पार केल्यानंतर आज देखील दुपारी 4:30-5च्या दरम्यान हे आत्ता सुद्धा पण करत आहे तालमीमध्ये गेलेले तुम्हाला दिसतील. 62 सालापासून आज तागायत एकही दिवस त्यांनी व्यायामाचा चुकवलेला नाही किंवा एकही दिवस तालमीकडे जाण्याचा कानाडोळा केलेला नाही. त्यांचं एकच ध्येय आहे की समृद्ध आणि बलशाली युवक असला पाहिजे आणि ह्या धोरणानुसार आजपर्यंत त्यांच्या हाताखालून 30,000 पैलवान आमच्या तालीम संघातून बाहेर पडलेले आहेत. आणि त्यातली विशेष बाब म्हणजे की ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून आमदारापर्यंत आमच्या तालीम संघाचे म्हणणं झालेले आणि पोलीस मधल्या एका शिपायापासून DYSP पर्यंत हे म्हणणं झालेले. आमदार नारायण पाटील असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, आमचा संदीप साळुंके सभापती असतील, नितीन राजगे सभापती मानचे असतील, ही सर्व मंडळी आमच्या तालीम संघातून लहानाची मोठी होऊन प्रशिक्षण घेऊन झालेली आहे. त्याचप्रमाणे अशोक कदम आहेत, PSI आहेत, DYSP आहेत. ही इतकी समृद्ध परंपरा आहे. सातारा जिल्ह्याचा मानबिंदू हा तालीम संघ सातारा आहे आणि राजेश्वर प्रतिष्ठान हे 2000 साली रजिस्टर्ड झालेले आहे आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आणि सामाजिक उपक्रम राबवतोय. तर हा उपक्रम राबवत असताना सर्वात पहिल्यांदा आम्ही ज्या ज्या क्षेत्रातील त्या व्यक्तीचं योगदान आहे त्या बाबतीमधलं सर्वोच्च काय असेल तर देशामधली सर्वोच्च किताबाची मोठी स्पर्धा ही आपली हिंद केसरी आहे आणि ह्या हिंद केसरीनंतर दुसरी कोणतीही टायटलची स्पर्धा नसते. आता याच्यामध्ये ही स्पर्धा होणारी ही भारतीय शैली कुस्ती महासंघ आहे म्हणजे भारतीय परंपरेची ती सर्व कुस्त्या मातीच्या आखाड्यावरती होणार आहेत, मॅटवरती नाहीये आणि ह्याच्यासाठी 3 मॅटचे आखाडे केलेले आहेत. 40,000 लोकांची बैठक व्यवस्थापन केलेली आहे. त्याचबरोबर राहण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यामध्ये विशेष म्हणजे काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या पाहिजेत. 300 महिलांची राहण्याची व्यवस्था आमचे सहकारी आणि आमचे हितचिंतक सगळे सरांनी यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये महिलांची राहण्याची जेवणाची सर्व व्यवस्था केली. त्याचप्रमाणे 500 मल्ल येणार आहेत त्यासाठी आमच्या रयत शिक्षण संस्थेने आमच्या DG कॉलेजमध्ये आहे, यशवंतराव चव्हाण कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, यामध्ये केलेले आणि शिवाय कमी जे काय पडेल त्यामध्ये स्टेडियम मध्ये काय हॉस्टेल्स आहेत त्यामध्ये 80 लोकांची कॅपॅसिटी आहे. उर्वरित काय राहिलं तर हे होतील, आम्ही मॅनेज करू. त्यानंतर 100 ऑफिशियल्स येणार आहेत, पंच वगैरे सगळे, त्यांची राहण्याची हॉटेल्सला आम्ही व्यवस्था केलेली. हा संपूर्ण चाललेला खर्च
पूर्णपणे बापूंच्या नेतृत्वाखाली आणि सगळे आमचे पैलवान मंडळी आहे यांनी समाजातल्या कुस्तीप्रेमी कुस्ती रसिक यांच्या देणगीतून आणि त्यांच्या सहकार्यातून केलेले. त्यातला विशेष भाग म्हणजे 16,50,000 रुपयाची थार गाडी जी आहे ती आम्ही कुटुंबियांच्या वतीने देत आहे. त्याचबरोबर चांदीची गदा ही 7 किलो वजनाची आहे, पण चांदी 1 किलोची आहे. अन्यथा तुम्ही म्हणाल 7 किलो वजन, तर तसं नाहीये. त्यामध्ये ते घडवताना चांदीला ते आत लाकूड घालावं लागतं. सर्वच महाराष्ट्र केसरी हिंद केसरीचं असतं. तर ते एक 2.5 लाख रुपये, 19 लाख रुपयाचा इनाम जो आहे ते आमच्या पवार कुटुंबियांच्या वतीने देणार आहे. त्याचबरोबर आत्ताच बापू जाऊन आले, तर आनंदाची बातमी आहे की मनोज दादा घोरपडेंचे वडील भीमराव दादा घोरपडे हे आमच्या तालीम संघाचे विश्वस्त होते. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ट्रॅक्टर दिलेला आहे आणि आताच त्यांनी घोषणा करून त्याला ऑर्डर सुद्धा दिलेली आहे. त्याचप्रमाणे 3 नंबरचे जे बक्षीस आहे बुलेट मोटरसायकल ते आमचे तुकाराम जाधव पैलवान साहेबचे आहेत, त्यांनी तो दिलेला आहे. आणि मोटरसायकल आणि काय जे आहेत एक एक आयटम ते खूप लोक आलेले आहेत की ज्यांनी आता नाव नोंदणी सुरू केलेली आहे. हा संपूर्ण खर्च इवन दो बापूंनी मागाशी काही जणांना आम्हाला सांगितलं की चंद्रकांत सळू पैलवान म्हणले एक एक जेवण सुद्धा देणार आहेत, म्हणजे 1,000 लोकांचं जेवण सकाळी, 1,000 लोकांचं संध्याकाळी, त्या लोकांची जेवण सुद्धा देण्यासाठी बरेच लोक पुढे आलेले आहेत. हा अशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही आखलेला आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये प्रथम होत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, याच्यामध्ये ऑलिम्पिकला खेळणारे 20 एक खेळाडू यात सहभागी होणार आहेत आणि मेडलिस्ट तर आहेत, एशियन गोल्ड आहेत, जागतिकला आहेत असे पैलवान याच्यात सहभागी होत आहेत. महाबली सतपाल पैलवान येत आहेत. त्यानंतर अर्जुन अवॉर्डी तुमचे अशोक कुमार आहेत, हिंद केसरी संजय कुमार आहेत. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे जागतिक भारतीय शैली कुस्ती म्हणजे जागतिक पारंपरिक कुस्ती जी आहे त्याच्या अध्यक्षा सुलेखान काय सुलतान चोलफॉन बेकवा अशा त्या जागतिक संघटनेच्या अध्यक्ष आहेत. देशाचं नाव काय? त्या किर्गिस्तान देशाच्या किर्गिस्तान. माजी पंतप्रधान आहेत आणि त्यांचा प्रोटोकॉल आणि त्यांची या ठिकाणी 13 तारखेपासून हजर आहेत. ते एक आहेत. टर्कीचे एक आहेत जागतिक कुस्ती स्पर्धेचे. ऑलिम्पिक असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट ते एक आहेत. असे 3 आंतरराष्ट्रीय पदाधिकारी आपल्या शहरामध्ये येत आहेत आणि सलग 4 दिवस आपल्या या स्पर्धेमध्ये हजेरी लावणार आहेत. त्याच्यापेक्षा दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट की या स्पर्धेला येणारी जी मंडळी आहे ही सगळी आता महाराष्ट्रातले 8 महाराष्ट्र केसरी आहे की जे तुम्हाला मैदानावरती सुद्धा कुस्त्या पाहायला मिळणार नाही. इतक्या तगड्या आणि ताकदीच्या कुस्ती आहेत. दिल्लीच्या महिलाच्या आहेत, दिल्लीच्या रेल्वेच्या आहेत, त्यानंतर हरियाणाच्या महिला कुस्तीपटू आहेत, आपल्या महाराष्ट्राच्या सुद्धा चांगल्या आहेत. बागडी म्हणून आहे, वेदांतिका पवार आहेत, ही खूप मंडळी आपल्या सुद्धा महाराष्ट्रातली आहेत. त्यामध्ये यातला एक महत्वाचा गोष्ट खुलासा करायचा आहे. आम्ही सर्व वाहनधारकांच्याकडे गेलो, अगदी कायनेटिक पासून ट्रॅक्टर पर्यंत आणि अगदी थार पर्यंत. त्यांनी एक सांगितलं, महाराष्ट्रातल्या व्यक्तीनं जर का विनर झाला तर त्याला आम्ही तिथल्या तिथं देणार गाडी, आणि जर का परराज्यातला कोण असेल तर त्याचं पासिंग आमच्या इथून होत नाही आणि त्या व्यक्तीला आम्ही त्याच्या जवळचं जे कुठलं असेल, समजा पंजाबमधलं P12 P26 असेल तर त्या शहरामध्ये तिथल्या शोरूम मधून आम्ही त्यांना ते वाहन देणार. त्यामुळं आम्ही अपेक्षा करतोय आपल्या जिल्ह्या राज्यातला कोण असेल तर किंवा कुणी असेल त्यांना आम्ही हे स्पर्धेतले बक्षीस देणार आहे. आता रोख रकमेची बक्षीस जी काय आहे, 3रा 4था 5 दुसरा 3रा 4था आम्ही 4 बक्षीस ठेवलेली आहेत. म्हणजे एक विनर, एक रनर अप, 3rd रनर अप आणि 4था रनर अप असं आहे. इकडे या, खुर्ची दिरायचं असे आम्ही ठेवलेले आहेत. आणि इकडे घ्या खुर्ची. अशा ह्या स्पर्धेमध्ये आम्ही ठेवलेले आहेत. त्यांना एक धनादेश देणार आणि त्या ठिकाणी हे करणार. शरद पवार साहेब मुख्य स्पर्धेला बापूंनी हे केलेले आहेत. ते 2 दिवस मुक्कामी येणार आहेत. आत्ताच बापूंचा आणि CM साहेबांचा फोन
झालेले आहेत. तर ते 15 तारखेला येत आहेत. ते 15 तारखेला शिवराज सिंग चव्हाण साहेब आहेत वाटतं, असं मला कळतंय. आहे तेच आहे. आणि 1-1.5 तासाचा त्यांचा घरकुल पूजनाचा काहीतरी कार्यक्रम आहे. आणि त्याच्यात 17 तारखेला सीएम साहेब सुद्धा आपले येण्याची शक्यता आहे. शक्यता नाही येतो म्हणे. येतो म्हटलेत. त्यानंतर शिंदे साहेब तर काय गेल्या वेळी त्यांच्या हस्तेच पारितोषिक झालं होतं आपल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या महाराष्ट्र केसरी. मुख्यमंत्री असताना. आणि सुनेत्राताईंच्या सुद्धा भेट झालेली. हे सर्व मंडळी इथं बोलवण्याचं. सुनित्राताई क्रीडा मंत्रीच आहेत महाराष्ट्राचे. त्यानंतर केंद्रातले रक्षाताई खडसेंना वर ऑल इंडिया फेडरेशन निमंत्रण दिलेले आहे. आणि विशेष बाब म्हणजे या संघटनेचे चीफ पेट्रन जे आहेत ते नितीन गडकरी साहेब आहेत, ओम बिर्ला साहेब आहेत. हेच सगळे त्या भारतीय शैली कुस्ती महासंघाचे पदाधिकारी आहेत. आता ते त्यांचे वरिष्ठ मंडळी ज्यावेळी त्यांचा प्रोग्राम येईल त्यावेळी ते तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल. म्हणजे आता मी काय घोषित करून बरोबर नाही, पण जे कॉन्क्रीट मंडळी आहेत त्या कॉन्क्रीट मंडळींचं तुम्हाला याची कल्पना दिलेली आहे. आता याच्या व्यतिरिक्त आम्ही एक प्रामाणिक इच्छा बापूंनी आम्हाला मगाशी बसतानाच सांगितलं, आमच्या पत्रकार मंडळींना सुद्धा आम्हाला काही सुचवावं. आता तुम्ही यातली एक सहभागी व्हा, अन्यथा आमचं ऐकून घ्यायचं तुम्ही छापाय. तुम्ही काही गोष्टी आम्हाला सुचवा, काही चुकत असेल किंवा नवीन गोष्टी असतील, एकमेकाच्या मिळून आपण याच्यात करूया. आणि तुमच्या अँगल मधून काय वाटतंय त्या सुद्धा गोष्टी आपण घेऊया. त्याला शुल्क काय